काय हो? मालविकाला द्यायला एवढे पैसे अश्विनीने आणले कुठनं? का ते पण त्या नमिता प्रधानने दिले तिला? झाला ना तो विषय आता. पण कळायला नको का आपल्याला कुठनं आणले पैसे? दातार काका म्हणाले होते का जास्तीचे पैसे देतो म्हणून तिला? नाही, तसं काय बोलल्याचं आठवत नाही मला. अरे हो, दातार काकांना फोन करायचंच राहिला अश्विनी घरी आल्याचं. वाट बघत असतील ते. आणि अंजू, कदाचित ते पैसे समीरने पाठवलेले सुद्धा असतील ना. होय हो, मालविकाच्या पिकनिकच्या वेळेला समीरने पाठवलेले पैसेच देत होती मला ती. मीच नको म्हटलं होतं. तेच असतील कदाचित. आपण तिचे पैसे परत करायला हवे. समीरने त्यांच्या भविष्यासाठी साठवलेले असतील. ही आपली मोठ्या मनाने त्याच्यातले काढून देत होती आपल्याला. नको, परत करूया पैसे. आणि मालविका, उधारी आणि कर्ज कधीही बरे न होणारे रोग आहेत बाई. ते आपल्याला होऊ न देणं हेच योग्य असतं. कळलं का? साहेब, तुम्ही? हो, मीच. तुमच्या हरवून सापडलेल्या बहिणीला भेटायला आलोय. नाही म्हणजे साहेब, मी येणारच होतो पोलीस स्टेशनवर. मग काय मुहूर्त बघत होतात? बोलवा, तुमच्या त्या अश्विनीबाईंना बोलवा. नाही, ते घरी नाहीये. म्हणजे तिची मैत्रीण आहे ना किटी, हा, तिने अपॉइंटमेंट घेतली डॉक्टरांची. अच्छा. तिकडेच गेलेत ना दोघी. हा, डॉक्टरांकडे गेले का? जेव्हा बघावं तेव्हा तुमची बहीण डॉक्टरांकडेच गेलेली असते. काय प्रकार काय? नाही म्हणजे मी फोन केला तेव्हा सुद्धा हेच उत्तर, आता घरी आलोय तेव्हा सुद्धा हेच उत्तर. देवधर सर, तुमची बहीण खरोखरच झाली आहे ना का? आता आजारी माणूस डॉक्टरकडे नाही जाणार तर कुठे जाणार? हा, बरोबर आहे तुमचं. डॉक्टरांकडे जाणार नाही तर कुठे जाणार, नाही का? ठीक, येऊन जा एकदा पोलीस स्टेशनला. आणि येताना तुमच्या बहिणीला पण घेऊन या. हा? तिचं स्टेटमेंट घ्यायचंय मला. हो हो साहेब, येतो, नक्की येतो. पुन्हा मुहूर्त बघू नका. या. हो साहेब. चल रे. तुला डिस्टर्ब केलं का ग मी? नाही अहो, असं काय म्हणताय? नाही म्हणजे काय की आजकाल हे सगळं घर तुझ्याभोवती नाचतंय ना, म्हणून विचारलं. हो, नका ना असं बोलू. आशू, तू परत येशील असं नव्हतं हो मला वाटलं. तू दिसतेस तेवढी साधी सुधी मुलगी नाहीयेस. कारण तुझ्या मैत्रिणीकडे बघून तू कशी असशील याची कल्पना येते. हो, बऱ्या भेटल्यात हो दोघी एकमेकांना तुम्ही. खरं सांग मला, काय प्लॅन होता ग तुमचा? माझ्याशी प्लीज असं बोलू नका.
घ्या. मग कसं बोलू? तुझी ती मैत्रीण किटी, अगं ती तर म्हणे दारू पिते, सिगरेट ओढते. तू काय काय करतेस ग? अगं तू इथे काय करतेस? मीराने तुला आराम करायला सांगितलंय ना. बरं ज्यूस घे चलत घे. त्यात मी चाट मसाला पण घातलाय, तुला आवडतो ना. अगं एक मिनिट हा. तुझी पर्स आणि फोन. फोन चार्ज करायचा मी आले. नाही नाही बस मी करते. बस बस. काय झालं आशू? मी काही नाही हो बोलले तिला. हो मी तसं कुठे म्हटलं. ज्यूस घे. येऊ का? या तुमचीच वाट पाहत होतो. नमस्कार करते आत्या. या लवकर आलात हो. ए काय का असं बोलतेस? आता ही गडबड झाली म्हणून, नाही तर आले असते ना मी तुला भेटायला. हो ना, म्हणजे आता सुद्धा तू हिच्यासाठी आलीस, आत्यासाठी नाही. पण मी तुझ्यासाठी सरप्राईज आणलाय एक. अगं बाई, म्हणजे पलाशरावांना बरोबर आणलंस की काय? जावई बापू अगदी सगळीकडे झळकतात हो. अगं आमच्या सातारला तर काही विचारू नकोस. इतके पॉप्युलर आहेत म्हणून सांगू. आणि मासिका बिसिकांमध्ये सुद्धा फोटो येतात हो त्यांचे. तो येईल ग तुम्हाला भेटायला वेगळा. आता मिहीर आलाय माझ्या बरोबर. अगं बाई, मिहीर आलाय? कुठं आहे तो? कसा आहे ग तो? तो खेळतोय बाहेर ब्रुनोशी. म्हणजे तो सुद्धा काही आजीसाठी नाही आला, ब्रुनोसाठी आलाय, होय ना? कशी आहे साशू? सॉरी मी. असू दे, समजू शकते मी. पण पुन्हा असं करू नकोस हा, प्लीज. आणि काही बोलावंसं वाटत असेल ना तर बोलून टाक. इथे बोलायला कठीण वाटत असेल तर माझ्याकडे बोल. काय? कळलं हा मीरावंचं. नाही आशू, खरंच मनातल्या मनात अशी कुढत राहू नकोस. त्याचा डायरेक्ट परिणाम होतो बीपी वरती. लक्षात ठेवशील ना? नमिता, मी आशूला जरा आत घेऊन जाते चेक करायला. तुम्ही थांबा इथे. अगं काय झालं तिला? चांगली ठणठणीत आहे किती. तुम्ही जरा जास्तच करता हा. मला सुद्धा 2 मुलं झाली, पण 9 महिन्यापर्यंत चेकअप नाही की बिकअप नाही. तुम्ही जरा जास्तच तोम माजवता बरं का. आत्या, बरं झालं आता तू इथे आहेस ते. म्हणजे कसं आशूच्या छोट्या छोट्या दुखण्या खुपण्यासाठी मला इथे यायला लागणार नाही. तू सांभाळशील सगळं, हो की नाही? लबाड मांजर. ये आशू. ताराबाई, माझी बॅग घेऊन या. मी हा फोन चार्जरला लावून देते. हा अगं ते म्हात्र्यांचे पैसे लिहून ठेव वहीमध्ये. आणि देवधरांचे पैसे आलेत बरं का, कापून टाकते वहीत ना. ए भाऊ, इकडे इकडे घाबरू नको इकडे. काय आता मग देवधर? हां देवधर म्हणजे ते कोण ते? हां देवधर ते नाही का शाळेत मास्तर आहेत ते. तू काय दूध टाकतो त्यांच्याकडे? खूप चांगली माणसं आहेत साहेब, एकदम सज्जन. अच्छा,
मग त्यांची ती एक बहीण आहे नाही का, काय नाव तिचं ते, अश्विनी देवधर, तिला ओळखतो की नाही? आशुताई ना खूप चांगले आहेत साहेब. अच्छा, इतर पोरीसारखी फॅशन बिशन त्यांना काही माहीत नाही. खूप सिंपल आहेत. आपण बरं आपलं काम बरं. अहो सरांची बाकी होती माझ्याकडे, थोडी थोडकी नाही, 3 महिन्याची. मग मिळाली का? आशुताईंनीच दिली ती. सगळी मिळाली? पण झालं काय सर? काय झालं? मांडरे सांगायला काय झालं? कान फडत दे रे. चल. कच्च्या चौकशा करते. तीन महिन्याची थकबाकी एकदम. या अश्विनीबाई जिथे जातात तिथे पैशाचं झाड उगू दे. या अश्विनीबाईंचं पैशाचं झाड शोधून काढायला पाहिजे. बस. कशी आहे त्याची तब्येत? एकदम छान आहे. BP नॉर्मल आहे, काळजीचं काही कारण नाही. तिचं रुटीन आहे तसं चालू राहू दे. नमिता, मी एक औषधांची लिस्ट देते. बेसिकली टॉनिक्स आहेत काही. हां, आणि आपण एक फुल टाईम नर्स ठेवायची का? म्हणजे वेळा सगळ्या सांभाळल्या जातील नीट. नाही नाही नको, मी स्वतःची नीट काळजी घेईन. आणि मी आहे, डोंट वरी, मी घेईन तिची काळजी. आणि आता आत्या पण आहे काय? हो. अगं हळू. होळकरांचा फोन. हॅलो. हॅलो, नमस्कार अश्विनी मॅडम. ओळखलं की नाही? होळकर बोलतोय, होळकर, इन्स्पेक्टर होळकर. ओ काय अश्विनी मॅडम, ओ किती घोळ घातले तुम्ही. हा? ओ, काय आजारी होतात म्हणे तुम्ही? कुठल्या तरी तुमच्या अनामिक मैत्रिणीकडे होतात. छान आहे, गोष्ट छान आहे, आवडली आम्हाला. नाही, मी खरंच आजारी होते. अरे 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 अरे, हो का? बरं मग आता कुठे आहात तुम्ही? मी काही काम होतं का? काही काम होतं का? वा 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 वा, छान आहे, छान आहे. नाही काम आहेस, पण ते प्रत्यक्ष भेटून सांगायचं तुम्हाला. कुठे आहात तुम्ही? तुमच्या त्या मैत्रिणीकडे, ती श्रीमती किटी, तिच्याकडे जात ना? नाही, तुमच्या भावाकडनं कळलं मला. येतो तिथेच येतो प्रत्यक्ष आणि सांगतो तुम्हाला. काय कागदपत्रांची पूर्तता करायची की नाही? केस मागे घ्यायची की नाही तुम्ही हरवल्याची? का चालूच ठेवायची तुमची केस? नाही, म्हणजे तुम्ही कशाला त्रास घेताय? मीच येईन या पोलीस स्टेशनला उद्या. तुम्ही येत आहे? या या या, यू आर ऑलवेज वेलकम मॅडम. या, उद्या वाट बघतो मी तुमची. काय, या उद्या.
या अश्विनी देवधर मॅडम, या तुम्ही. तू अजिबात पोलीस स्टेशनला वगैरे जायचं नाहीये. शुभंकर बघून गेले सगळं काय आहे ते. नको, मीच जाऊन येते. परत उगाच गैरसमज नको. आणि समीरच्या कर्जाच्या प्रकरणाच्या वेळी याने खूप मदत केली होती मला. उगाच त्यांना आणखी काहीतरी वाटायला नको. मी एकदाच जाईन आणि सगळं संपवून येईन. काय ग बाई, पळून जाणं काय, पोलीस स्टेशनवर जाणं काय? आमच्या घरामध्ये आम्ही कधीच हे असं ऐकलं नव्हतं. काय काय बघावं लागतं या घरामध्ये. नमिता, आयुष्यात केवढी मोठी चूक केलीस तू. बघितलंस ना काय ओढून घेतले सांगावर ते. मला ना किटीला फोन करायला हवा. कारण होळकरांना असं वाटतं की मी तिच्याचकडे राहते. नाहीतर ते तिला फोन करतील. हे किती प्रकरण आपल्या मागून कधी संपणार आहे ना मीरा, मला खरंच माहित नाही. मला माहिती आहे तुमच्याकडे सगळी कारणं आहेत तिच्यावर रागवण्यासाठी. पण यावेळी ती एकटीच माझ्या पाठीशी उभी राहिली. तुमचा आणि दादा बहिणींचा राग पत्करून प्लीज मला परवानगी द्या तिच्याशी बोलायची. ठीक आहे. आणि उद्या येते असं म्हणालीस ना पोलीस स्टेशनला, तोपर्यंत निघेल काहीतरी मार्ग. आता जा तू, जरा आराम कर. तू कॉफी देत होतीस ना मला, मग अशी नुसतंच विचारलंस काय करतेस, केव्हापासून आली मी. आणते. तू आधी जरा आत्यांकडे बघ. हॅलो दातार काका, शरद बोलतोय. काका आपली आशू सापडली बरं का. हो हो. नाही काय झालं, 2 दिवस आजारी पडली होती आणि त्या नमिता प्रधान घेऊन गेल्या तिला घरी. हा, त्या धावपळीत मोबाईल राहिला कुठेतरी आणि मग सगळ्यांचीच धावपळ उडाली. हो हो. बर बर बर. नाही, 1-2 दिवसात हजर होईलच ती कामावर. हो हो, सांगतो मी निरोप तुमचा. बर बर, ठेवू. हो अच्छा. मांढरे, येस सर. ते गावडे साहेबांच्या केसचं काय झालं? कोण गेलं होतं कोर्टात? मोहिते गेला होता सर. काय मोहिते? अरे मांढरे, त्या मोहितला कोर्टातला कळ तरी कळतो का? अरे कोणालाही पाठवतो तुम्ही. पुढच्या वेळेला त्या सर्वांकाला पाठवा, डॅशिंग आहे तो. आणि हा, उद्या ती अश्विनी देवधर येणार आहे, तिचं स्टेटमेंट घ्यायचं आहे. तेव्हा तिची फाईल रेडी करून ठेवा. तयार आहे साहेब. पाहिजे तर मी जाऊन सह्या घेऊन येऊ का? नाही नाही, घरी बिरी जाऊन सह्या घ्यायची काही गरज नाहीये. येऊ देत तिला इथे. आणि मांढरे, तुम्हाला किती वेळा सांगितलं की हे प्रकरण दिसतंय इतकं साधं नाहीये. नाही नाही, इथेच येऊ देत तिला. तिच्याकडनं बरोबर बदलून घेतो ती 2 दिवस खरोखर कुठे होती ते. मांढरे आपल्या पोलीस स्टेशनला आले की भले भले पोपट्यासारखे बोलायला लागतात. तिथे हिचा काय पाड लागणार आहे? येऊ देत तिला. म्हणजे आपल्याला ती 2 दिवस कुठे होती हेही कळेल. आणि मागच्या केसमध्ये तिने जे काही 10 लाख रुपये भरले ते कुठून आणले तेही कळेल. या अश्विनी देवधर मॅडम, उद्या याच तुम्ही. बरोबर स्वागत करतो.